हॅलो स्टुडंट, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण मॅनेजमेंटमधला सेकंड टॉपिक बघतोय बघा. त्यातील आता नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा? सुपरवायझरी प्लॅनिंग फॉर रिसोर्स यूज. कोणता आहे बघा? सुपरवायझरी प्लॅनिंग फॉर रिसोर्स यूज. तर सुपरवायझरचे जे काही प्लॅनिंग आहेत, कशाचे? रिसोर्स यूजसाठीचे जे काही सुपरवायझरचे प्लॅनिंग आहेत, तर त्याचे मेन पॅरामीटर आपण काय करणार आहे बघा, ह्याच्यामध्ये बघणार आहे. काय? सुपरवायझर जो काही प्लॅनिंग करणार आहे, कशासाठी? रिसोर्स यूजसाठी सुपरवायझर जो काही प्लॅनिंग करणार आहे, तर त्याचं पॅरामीटर काय करायचं आहे बघा, इथं आपण बघणार आहेत मेन पॅरामीटर. ठीक आहे, तर फर्स्ट काय आहे बघा? फुल यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस. फुल यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ठीक आहे, तर बघा ह्युमन रिसोर्सेस, ह्युमनचे जे काही रिसोर्सेस आहेत, तर ते काय केलं पाहिजे बघा, फुल्ली आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये यूज केलं पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत बघा? फाइंड आउट द प्लॅन फॉर एम्प्लॉई रिक्रुटमेंट. एम्प्लॉईचे जे काही रिक्रुटमेंट आहे, तर त्याचा प्लॅन त्यानं काय केलं पाहिजे बघा, फाइंड आउट केलं पाहिजे. म्हणजे किती एम्प्लॉई गरजेचे आहेत, जेवढे एम्प्लॉई गरजेचे आहेत तेवढ्या एम्प्लॉईची सिलेक्शन केलं पाहिजे. त्यांच्यानंतर त्या एम्प्लॉईला आपण काय केलं पाहिजे बघा, ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्यानंतर त्या एम्प्लॉईला प्रमोशन दिलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत एम्प्लॉईच्या रिलेटेड. तर त्याचं प्लॅन आपल्याला काय केलं पाहिजे बघा, फाइंड आउट केलं पाहिजे. आपल्याला म्हणजे कुणाला? सुपरवायझरला. आपल्याला म्हणजे कुणाला सांगते मी? सुपरवायझरला. सुपरवायझर काय केलं पाहिजे बघा, की एम्प्लॉयचं जे काही रिक्रुटमेंट आहे, एम्प्लॉय सिलेक्शन असेल किंवा एम्प्लॉयचं ट्रेनिंग कधी द्यायचं, त्याला एम्प्लॉय कुठल्या प्रकारचा सिलेक्ट करायचा आहे, किंवा एम्प्लॉयचं रिक्रुटमेंट काय असेल, एम्प्लॉयचं प्रमोशन म्हणजे एम्प्लॉयला कधी प्रमोशन आपण देणार, तर ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग फाइंड आउट केलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा? यूज करेक्ट पर्सन ॲट करेक्ट प्लेस. करेक्ट पर्सन करेक्ट प्लेसलाच हवा. बरोबर आहे ना? कारण की बघा, जर ज्याची लेवल कशी आहे त्याप्रमाणेच तो पर्सन तिथं असला पाहिजे. बरोबर आहे? करेक्ट पर्सन यूज केला पाहिजे करेक्ट प्लेसला. बरोबर आहे? म्हणजे CEO कोण आहे, तर त्या प्लेसला त्या रिलेटेड ज्याला नॉलेज आहे, त्याचं जे काही तिथं एज्युकेशन आहे, तर तो पर्सनच तिथं हवा. बरोबर आहे? त्यानंतरनं हेड कोण हवा आहे, तर जो पर्सन हेडच्या लेवलचा आहे, त्याच्यामध्ये ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्यामध्ये ती कपॅबिलिटी आहे, तर तो पर्सनच काय तिथं हवा. म्हणजे जो काही करेक्ट पर्सन आहे, म्हणजे डिप्लोमा लेवलचं जे काम आहे, तर तो डिप्लोमा लेवलच्या कामाच्या रिलेटेड तो माणूस हवा. डिग्री लेवलच्या कामाच्या रिलेटेड तो माणूस हवा. म्हणजे एम्प्लॉयमध्ये पण जे काही डिव्हायडेशन आहे, तर त्या डिव्हायडेशनमध्ये जो कोणता पर्सनला जे काम हवं, तर त्या प्लेसलाच तो करेक्ट पर्सन हवा. बरोबर आहे? त्यानंतर बघा नेक्स्ट, ट्रेन टू दोज हू आर अ लॅकिंग स्किल. ज्याच्यामध्ये कमी स्किल आहे, लॅकिंग स्किल, ज्याच्यामध्ये कमी स्किल आहे, म्हणून त्या एम्प्लॉयला आपण काय काढून टाकणार आहे का, किंवा त्या एम्प्लॉयला आपण काहीतरी असं साईडलाच करणार आहे का? नाही. तर त्या एम्प्लॉयला आपण काय केलं पाहिजे? ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि त्याची स्किल काय केली पाहिजे? इम्प्रूव्ह केली पाहिजे. म्हणजे ज्या एम्प्लॉयमध्ये लॅक स्किल आहे, म्हणजे स्किल जरा थोडी कमी आहे, तर त्या एम्प्लॉयला काय केलं पाहिजे बघा? ट्रेनिंग दिलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतरनं बघा, सपोर्ट द वीक एम्प्लॉईज. एखादा वीक एम्प्लॉय असेल, तर त्या वीक एम्प्लॉयला पण सुपरवायझरनी तिथं काय केलं पाहिजे बघा? सपोर्ट केलं पाहिजे. सपोर्ट द वीक एम्प्लॉय. वीक एम्प्लॉयला पण तिथं सुपरवायझरनी सपोर्ट केलं पाहिजे. मोटिवेट सबऑर्डिनेट फॉर बेटर आउटपुट. बेटर आउटपुटसाठी मोटिवेट करणे इम्पॉर्टंट आहे. बघा, जेव्हा एखादं प्रोडक्शन असेल, एखादं एम्प्लॉयकडून एखादं वर्किंग करून घ्यायचं असेल, तर टाईम टू टाईम त्याला जेव्हा आपण मोटिवेट करत जाऊ, तेव्हा त्या एम्प्लॉयमध्ये आणखीन काम करण्याची काय क्षमता निर्माण होऊन तो जो कोणी एम्प्लॉय असेल, तर तो जास्त एनर्जीने काम करू शकतो. त्यामुळे त्याला टाईम टू टाईम काय केलं पाहिजे बघा? मोटिवेट केलं पाहिजे. कशासाठी? जर तुम्हाला त्याच्याकडून बेटर आउटपुट हवं असेल, मग त्याला काय केलं पाहिजे बघा? मोटिवेट करणं इम्पॉर्टंट आहे. बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या मार्क्स मिळवला क्वेश्चन एक्झाममध्ये, मग जेव्हा तुम्हाला तिथं तुमचे पेरेंट्स मोटिवेट केल्यानंतर तुमच्यामध्ये आणखीन एनर्जी निर्माण होते, आणखीन काम करण्याची तुम्हाला एनर्जी निर्माण होते. तसंच सेम एम्प्लॉयसाठी आहे. म्हणून सुपरवायझरनं काय केलं पाहिजे? बेटर आउटपुटसाठी त्याला काय केलं पाहिजे? मोटिवेट केलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर बघा,
यूज स्किल ऑफ एम्प्लॉय इफेक्टिवली. एम्प्लॉय इफेक्टिव्हसाठी स्किल काय केला पाहिजे तिथं यूज केला पाहिजे. एम्प्लॉईज इफेक्टिवली वर्क होण्यासाठी तिथं स्किल काय केलं पाहिजे यूज केलं पाहिजे. तर हे सगळे पॉईंट्स कशाचे होते बघा. फुल यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस. तर हे काय होतं कशाचं होतं तर सुपरवायझरी प्लॅनिंगचे जे काही रिसोर्स यूजसाठी सुपरवायझर प्लॅनिंग करणार आहे त्यातला फर्स्ट पॅरामीटर आपण बघितला फुल यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस. ठीक आहे लक्षात आलं. तर ह्युमन रिलेटेडचे जे काही रिसोर्सेस आहेत तर त्याचा फुल यूज कसं केला पाहिजे कोण सुपरवायझरनी त्यानं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. तर हे पॉईंट आपण आता काय केलेलं आहे बघा इथं बघितलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा इफिशियंट यूज ऑफ स्पेस. इफिशियन्सी यूज ऑफ स्पेस. ठीक आहे. तर इफिशियन्सी यूज ऑफ स्पेस म्हणजे काय बघा यूज स्पेस ऑफ मटेरियल मुवमेंट्स. मटेरियल जे काय आहे तर मटेरियलचं जे काय मुवमेंट होणार आहे स्टोरेज असेल मटेरियलचं जे काही स्टोरेज असेल किंवा वर्करचं जे काय वर्किंग सेफ किंवा ओपन स्पेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे काय मटेरियल रिलेटेडचं किंवा जे काही स्पेस रिलेटेडचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याचा इफिशियन्सी यूज केला पाहिजे. म्हणजे जे काही यूज आहे यूज स्पेस ऑफ मटेरियल मुवमेंट तुम्हाला त्याच्या रिलेटेडचे पिक्चर्स पण इथं घेतलेले आहेत बघा की जे काही मटेरियल असेल कुठं ठेवायला हवं आपण मटेरियल ते मटेरियल कसं मुवमेंट करायला हवे त्याचं स्टोरेज कसं असेल आपलं जे काही वर्किंग एम्प्लॉयचं वर्किंग सेफ असायला हवं त्यानंतर ओपन स्पेस आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशामध्ये बघितलं पाहिजे बघा इफिशियन्सी यूज ऑफ स्पेस. इफिशियन्सी यूज ऑफ स्पेस म्हणजे हा आपला काय आहे बघा सेकंड पॅरामीटर आहे इफिशियन्सी यूज ऑफ स्पेस. ठीक आहे. त्यानंतर थर्ड बघा एम्प्लॉई वर्क शेड्यूल्स. जो काही एम्प्लॉई आहेत आपल्याकडे जे एम्प्लॉईज आहेत तर त्या एम्प्लॉईचं जे काही वर्क आहे तर त्याचं काय केलं पाहिजे शेड्यूल केलं पाहिजे. बघा आपल्याकडे जर सपोज 50 एम्प्लॉईज आहेत आणि आपल्याकडं 2 शिफ्टमध्ये काम करायचं आहे त्या एम्प्लॉईजकडून म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करणार बघा डिव्हायडेशन करणार 25 एका शिफ्टमध्ये येणार आणि 25 एका शिफ्टमध्ये येणार. म्हणजे का होईल की रिसोर्सेस पण व्यवस्थित युटिलाइज होतील त्याचं टायमिंग पण व्यवस्थित युटिलाइज होईल आणि त्या एम्प्लॉईला पण आपण काय करू शकेल थोडा स्पेस भेटेल की काम करण्यासाठी आणि तिथं काय होणार नाही बघा जे रिसोर्सेस आपण युटिलाइज करणार आहे त्याच्यामध्ये गोंधळ होणार नाही. म्हणून जेव्हा त्या एम्प्लॉईचं काय करणं गरजेचं आहे तेव्हा की शेड्यूल करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून जर प्रॉपर वर्क टू एव्हरी एम्प्लॉय अलॉट द प्रॉपर वर्क जे काय प्रॉपर वर्क प्रत्येक एम्प्लॉयला व्यवस्थित प्रॉपर वर्क अलॉट केला पाहिजे. म्हणजे एखादा एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयनी काय काम केलं पाहिजे आणखीन एक एम्प्लॉय आहे त्यांनी काय काम केलं पाहिजे प्रत्येकाचं वर्क डिव्हायडेशन केलं पाहिजे. आता आपल्या बघा कॉलेजमध्ये पण बरेच एम्प्लॉईज आहेत तसे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे बरेच एम्प्लॉईज असतात. मग सिक्युरिटीचं काम काय आहे त्याचं शेड्युलिंग काय असणार आहे त्याचं काम तो वर्क व्यवस्थित करायला पाहिजे. मग त्याचा प्रॉपर वर्क त्याला व्यवस्थित अलॉट केलं पाहिजे. त्यानंतर आणखीन काय वेगवेगळे बघा पिऊनचं काम काय असणार आहे तर त्याचा प्रॉपर वर्क त्याला सुपरवायझरनं व्यवस्थित अलॉट केलं पाहिजे. तो त्याचं एव्हरी एम्प्लॉय प्रत्येक एम्प्लॉयला आपल्या कंपनीमध्ये जेवढे एम्प्लॉईज आहेत तर प्रत्येक एम्प्लॉयला त्याचा वर्क अलॉट केलं पाहिजे. हे काम कुणाचं आहे सुपरवायझरचं आहे. ठीक आहे. यूज देअर टाईम इफेक्टिवली. तर त्याचं टायमिंग आता सपोज 10 ते 5 हे एवढं एम्प्लॉय आपल्या इथं वर्किंगसाठी आहे. मग 10 ते 5 ह्याच्यामध्ये त्याचं शेड्यूल व्यवस्थित बसवलं पाहिजे. त्याचं इफेक्टिवली त्याचं टायमिंग आपण काय केलं पाहिजे यूज केला पाहिजे. त्याचं शेड्यूल व्यवस्थित तिथं काय केलं पाहिजे बसलं पाहिजे. म्हणजे 10 ते 5मध्ये फक्त 2 वाजेपर्यंतच त्याचं काम आहे आणि 2 नंतरनं तो फ्री असणार असेल तर त्या एम्प्लॉईचं तिथं काय यूज होईल का नाही. त्यामुळे जेवढं टायमिंग त्याचं आहे तर इफेक्टिवली त्या टायमिंगचा यूज तिथं झाला पाहिजे. ठीक आहे. प्लॅन ओव्हर टाईम इफ वर्क इन्क्रीजेस. जर सपोज वर्क इन्क्रीज झाला म्हणजे आपल्या कामाचा लोड झालं जर आपल्याला जास्त प्रोडक्शन करायचं आहे कमी टायमिंगमध्ये तर ओव्हर टायमिंगचं सुद्धा तिथं सुपरवायझरनं काय केलं पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे. प्लॅन ओव्हर टाईम इफ वर्क इन्क्रीजेस. वर्क जर इन्क्रीज करायचं असेल किंवा ओव्हर टायमिंग आपल्याला हवं असेल तर त्याचं प्लॅनिंग पण सुपरवायझर तिथं करायला हवा. ठीक आहे.
डू शिफ्ट टाईम मॅनेजमेंट, शिफ्टचं पण टाईम मॅनेजमेंट केलं त्याच्यामध्ये पाहिजे. ठीक आहे. यूज अल्टरनेटिव्ह एम्प्लॉई, अल्टरनेटिव्ह एम्प्लॉईचा पण तिथं काय केला पाहिजे, यूज केला पाहिजे. जर सपोज एखाद्या एम्प्लॉय आहे, त्या एम्प्लॉयच्या त्या शेड्यूलमध्ये ते काम आहे आणि काहीतरी इमर्जन्सी आली, त्याची तब्येत ठीक नाही किंवा काहीही इमर्जन्सी आली आणि तो एम्प्लॉय तिथं येऊ शकला नाही, तर अल्टरनेटिव्ह एम्प्लॉयचा तिथं यूज केला पाहिजे. असा अल्टरनेटिव्ह एम्प्लॉय पण तिथं आपल्याकडं काय पाहिजे, अवेलेबल पाहिजे. अल्टरनेटिव्ह एम्प्लॉय पण काय हवं, तिथं आपल्याजवळ अवेलेबल हवं. ठीक आहे. म्हणजेच बघा, यूज अल्टरनेटिव्ह एम्प्लॉय, यूज अल्टरनेटिव्ह एम्प्लॉय. तर हे पॉईंट्स कशाचे होते बघा, एम्प्लॉई वर्क शेड्यूल्स, एम्प्लॉई वर्क शेड्यूलचे हे सगळे काय होते, पॉईंट्स होते. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे, यूज ऑफ अदर मेजर फिजिकल रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेसचा यूज. ठीक आहे. तर बघा, मटेरियल प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी. जर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर मटेरियलचं प्लॅनिंग पण काय आहे, इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे ना. जेवढं मटेरियल आपल्याकडं अवेलेबल आहे, म्हणजे जेवढं रॉ मटेरियल आपल्याकडं अवेलेबल आहे, तर त्या रॉ मटेरियलचा यूज करूनच आपण प्रोडक्शन काय करू शकतो. मग रॉ मटेरियल जसं संपेल तसं तिथे अवेलेबल असायला हवं. ह्याचं प्लॅनिंग पण सुपरवायझरनं करणे इम्पॉर्टंट आहे. फक्त प्रोडक्शनच चालू आहे आणि त्या प्रोडक्शनचा सेल होत नाही आहे असं असेल तरी पण चालेल का, नाही. त्यामुळे जेवढं मटेरियल आहे तर त्या मटेरियलचं प्लॅनिंग पण इम्पॉर्टंट आहे. कशासाठी, तर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचं ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. मशीन युटिलायझेशन ऑल्सो नीड द प्रॉपर प्लॅनिंग बाय सुपरवायझर. मशीनचं पण युटिलायझेशन पण काय आहे, गरजेचं आहे. बघा टोटल नंबर ऑफ मशीन आपल्याकडं 10 आहेत. मग त्या 10 नंबर मशीनमध्ये जर सपोज आपण टोटल 6च मशीनसारखं यूज करतोय आणि त्या 6 मशीनसाठीच आपल्याकडं सतत काम असेल आणि उरलेले 4 मशीन आपल्याला यूजच होत नाही आहे, त्याचा युटिलाइजच होत नाही आहे, तर तिथं प्रॉपर प्लॅनिंग होईल का आपलं, नाही. तर टोटल सगळे मशिनरीज आपल्यामध्ये यूज व्हायला हवे, टोटल सगळ्या मशिनरीचं युटिलायझेशन आपलं तिथं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं प्रॉपर प्लॅनिंग आपण तिथं करायला हवं की त्या मशीनचं सगळ्या यूज होणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट. जे काय आपण एन्व्हायरमेंट आहे, बरोबर आहे. एन्व्हायरमेंट म्हणजे कशाचं, जो आपला एम्प्लॉई जिथं वर्क करणार आहे तशी आपली कंपनी असेल. ठीक आहे. म्हणजे कंपनी ओव्हरऑल आपली कंपनी किंवा पूर्ण आपलं जे काही आपली कंपनी आहे, जिथं जिथं आपला एम्प्लॉय काम करतो, तर पूर्ण आपला कॅम्पस. तर जो कोणी वर्कर वर्क करणार आहे तर तिथलं एन्व्हायरमेंट पण काय हवं आहे बघा, सेफ हवं आहे. वर्कर्स नेहमी सेफ्टी हवे. बघा, प्लॅन फॉर सेफ वर्किंग प्रॅक्टिसेस. असं प्लॅनिंग केलं पाहिजे की जे काही वर्किंग करणार आहे तर ते काय हवं बघा, सेफ हवं. असंच आपलं त्याचं काय हवं आहे, प्लॅनिंग हवं. प्लॅन फॉर सेफ वर्किंग प्रॅक्टिसेस. प्लॅन फॉर ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉईज फॉर देअर सेफ्टी. सेफ्टीसाठी पण त्या एम्प्लॉयला ट्रेनिंग दिलं पाहिजे. काय केल्यानंतरनं कशी सेफ्टी आपल्याला हवी, कशानंतरनं कशाचे तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणजे तसे वेगवेगळे बोर्ड्स आपण तिथं लावणे गरजेचे आहेत. बघा, स्मोकिंग नको आहे, मग तसा सिम्बॉल आपण तिथं लावायचा. किंवा फायर फायटरचं आपलं छोटं जे रेड कलरचं भेटतं ते तिथं आपण यूज करायचं, जेणेकरून सेफ्टीसाठी त्या एम्प्लॉयच्या. अशा वेगवेगळी प्लॅनिंग आपण एम्प्लॉयच्या सेफ्टीसाठी करू शकतो. बघा, आता सेफ वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये हे पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये होऊ शकतं. बघा, जसं आता काय आहे बघा, कोरोना आला आहे, बरोबर आहे. मग एम्प्लॉयची काळजी घेऊन किंवा एम्प्लॉयचा विचार करून जसं बाहेरचं एन्व्हायरमेंट आहे, त्यामुळे वर्क फ्रॉम होम अशा बऱ्याच कंपनींनी आता काय केलेलं आहे बघा, वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट यूज केलेली आहे. तर ही कन्सेप्ट कशासाठी यूज केलेली आहे, तर वर्करच्या सेफ्टीसाठी ही कन्सेप्ट यूज केलेली आहे. वर्कर सेफ तर कंपनी सेफ, त्यामुळे वर्कर्सची सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. मग प्लॅन फॉर द ट्रेनिंग ऑफ एम्प्लॉई टू देअर सेफ्टीचं त्या एम्प्लॉयचं ट्रेनिंग देणं पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याप्रकारे ते प्लॅन करणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. प्लॅन टू मेक अ प्रिकॉशन्स ॲज द शॉप फ्लोअर. ठीक आहे. तर असं प्लॅनिंग पण केलं पाहिजे की कशा प्रकारचे प्रिकॉशन्स घेणं इम्पॉर्टंट्स आहे.
कसं प्रिकॉशन घ्यायला हवं, एखादं तिथं कोणतं तरी ॲक्सिडेंट घडला तर कसा प्रिकॉशन घ्यायला हवं, ह्या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे त्या सुपरवायझरला. जेणेकरून किती नंबर्स ऑफ एम्प्लॉय आपल्याकडं आहेत, तेवढ्या नंबर्स ऑफ एम्प्लॉयची सगळी जी काही सेफ्टी आहे तर ती सेफ्टीचं जसं प्लॅनिंग करायला हवं तर ते प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, इम्प्रूव्हमेंट इन वर्क प्रोसिजर अँड मेथड. इम्प्रूव्हमेंट इन वर्क प्रोसिजर अँड मेथड. तर इम्प्रूव्हमेंट इन वर्क प्रोसिजर, जी काय आपली वर्करची जी काय प्रोसिजर आहे वर्क करण्याची, म्हणजे आपण जे काम करणार आहे तर त्याची प्रोसिजर इम्प्रूव्ह करणे इम्पॉर्टंट आहे. आणि जी काही मेथड आपण यूज करतो आहे तर ती मेथड पण तिथं इम्प्रूव्ह करणे इम्पॉर्टंट आहे. मेथड स्टडी शुड बी प्लॅनड. जे काही मेथडची स्टडी आहे, म्हणजे मेथडचं जे काय आपण स्टडी करणार आहे तर त्याचं प्लॅनिंग करणं पण इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे. ऑल्सो प्लॅन वर्क स्टडी टेक्निक्स. वेगवेगळे टेक्निक्स स्टडी करणं पण इम्पॉर्टंट आहे. वर्क करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आपण यूज करू शकतो. तर कोणते कोणते टेक्निक्स आपण यूज करू शकतो, त्या टेक्निक जे आपण ऑलरेडी यूज केलेले टेक्निक्स आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन ॲडव्हान्स चेंजेस केले तर त्याचा आपल्या प्रोसिजरवर किंवा आपल्या मेथड वेगवेगळे मेथड्स यूज करून आपल्या त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटीमध्ये कोणतं चेंजेस प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कशी इम्प्रूव्हमेंट मिळू शकते तर ह्या गोष्टीचा पण प्लॅन करणे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. प्लॅन वर्क मेथड इन सच अ सिंथेमॅटिक वे दॅट देअर विल बी सेविंग ऑफ टायमिंग पण त्याच्यामुळे का होऊ शकतं बघा, सेव्ह होऊ शकतं. असं आपण त्याच्यामध्ये प्लॅन केलं तर त्या मेथड पण आपण त्या प्लॅनिंगचा यूज करणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इम्प्रूव्ह इन द वर्क प्रोसिजर अँड मेथड्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट पॅरामीटर कोणता आहे बघा, यूज अँड सिक्युरिटी ऑफ मटेरियल्स सप्लायज अँड डेटा. म्हणजे सिक्युरिटी हे काय आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा काय आहे बघा, ह्याच्यामध्ये काय यूज करायचं आहे तर जे काही मटेरियल असेल, सप्लायज आहेत अँड डेटा, म्हणजे यूज अँड सिक्युरिटी ऑफ मटेरियल सप्लायज अँड डेटा. ठीक आहे. तर केअरफुली प्लॅनिंग ऑफ सिक्युरिटी ऑफ मटेरियल. केअरफुली प्लॅनिंग केलं पाहिजे. जे काय आपल्याकडं मटेरियल आहे त्या मटेरियलची सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. कशाची, जे काही मटेरियल रॉ मटेरियल आपण यूज करणार आहे, एखादं प्रोडक्शन प्रोड्यूस करण्यासाठी रॉ मटेरियल आपण यूज करणार आहे तर त्या मटेरियलची सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. मग सुपरवायझरनी काय केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे की त्या मटेरियलची सिक्युरिटी कशी घेतली पाहिजे. केअरफुल प्लॅनिंग केलं पाहिजे त्या सुपरवायझरनं. कशाचं तर सिक्युरिटी ऑफ मटेरियलचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, सुपरवायझर इज अ रिस्पॉन्सिबल फॉर डेटा सिक्युरिटी. सुपरवायझरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे सुपरवायझरची, जी काही डेटा आहे आपल्याकडं, जो काही डेटा आहे, जो डेटा आपल्या वेअरहाऊसमध्ये स्टोअर आहे किंवा डेटाबेसमध्ये जो डेटा आपला स्टोअर आहे तर त्या डेटाची सिक्युरिटीचं रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतली पाहिजे, सुपरवायझरनी घेतली पाहिजे. आणि त्याप्रमाणे तो प्लॅनिंग केलं पाहिजे की त्या डेटा कसा सिक्युअर राहील, त्या डेटा आपल्या कुठं ठेवल्यानंतर सिक्युअर राहील, त्याला कसं आपण काय काय केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे तर सुपरवायझरची आहे. ठीक आहे. सुपरवायझर शुड प्लॅन एव्हरी आयटम ऑफ मटेरियल. प्रत्येक मटेरियल, प्रत्येक आयटम, प्रत्येक जो काही रॉ मटेरियल आहे किंवा एखादा मटेरियल आपला प्रोड्यूस करून तो मटेरियल जोपर्यंत सेल होत नाही किंवा तो मटेरियल जोपर्यंत मार्केटमध्ये लॉन्च होत नाही, तर म्हणजे रॉ मटेरियलपासून तो प्रोडक्शनपासून तर मटेरियल तो रिलीज होत नाही तोपर्यंत सगळं प्लॅनिंग करणं हे कुणाचं काम आहे तर सुपरवायझरचं काम आहे. म्हणजे रॉ मटेरियल येणं, डेटा सिक्युरिटी असेल किंवा तो मटेरियल आपल्या त्या ह्याच्या मार्केटमध्ये रिलीज होणं, तर ह्या सगळ्या गोष्टीची सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. आणि त्या सिक्युरिटीचं प्लॅनिंग करणं हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कुणाचं काम आहे तर सुपरवायझरचं काम आहे. ते सुपरवायझरचं काय आहे बघा, काम आहे. ठीक आहे. तर बघा आपण किती पॅरामीटर बघितले तर 7 पॅरामीटर्स आपण बघितलेले आहेत. तर कुठले कुठले 7 पॅरामीटर्स आपण बघितले बघा, तर सुपरवायझरी प्लॅनिंग फॉर रिसोर्स यूज. सुपरवायझरी प्लॅनिंग फॉर रिसोर्स यूज हा पॉईंट आपण आज बघितलेला आहे. त्याच्यामध्ये 7 पॅरामीटर्स आपण बघितलेले आहेत. तर MCQसाठी हे पॅरामीटर्स तुम्हाला क्वेश्चन पेपरला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बघा. तर फुल यूज ऑफ ह्युमन रिसोर्सेस हा एक पॅरामीटर झाला. इफिशियन्सी यूज ऑफ स्पेस, एम्प्लॉय वर्क शेड्यूल,
त्यानंतर यूज ऑफ अदर मेजर फिजिकल रिसोर्सेस, सेफ वर्किंग एन्व्हायरमेंट, इम्प्रूव्हमेंट इन वर्क प्रोसिजर अँड मेथड्स, यूज अँड सिक्युरिटी ऑफ मटेरियल सप्लायज अँड डेटा. तर असे 7 पॅरामीटर आपण इथं आता काय केलेले आहेत बघा, बघितलेले आहेत. लक्षात आले, हे 7ही पॅरामीटर्स खूप सोपे आहेत बघा, आणि ह्या पॅरामीटरच्या रिलेटेड MCQs क्वेश्चन पेपरला विचारला जाऊ शकतो. तर हे पॉईंट्स बघा, वाचल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतात बघा. ठीक आहे, इथं आपला हा आजचा पॉईंट संपलेला आहे. ठीक आहे, थँक्यू.